पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी डम्पिंग ग्राउंडमध्ये बुधवारी दुपारी एक दुर्घटना घडली। कचऱ्याचा भला मोठा डोंगर प्रशासकीय इमारतीवरती कोसळला आणि ढिगाऱ्याखाली कर्मचारी अडकले। या घटनेला 50 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा अडकलेल्या काही लोकांना बाहेर काढण्यात यंत्रणांना यश मिळालेलं नाहीये। हे बचाव कार्य कासवाच्या गतीने पुढे सरकत असल्याचा आरोप आत अडकून पडलेल्या कामगारांचे नातलग करतात। प्रशासनाला मात्र हा आरोप मान्य नाहीये। सोबतच ही दुर्घटना नैसर्गिक की मानवी चूक यावरनं सुद्धा वाद सुरू आहे। पाण्यानं भरलेले हे डोळे वाट बघतायत आपला माणूस परत येण्याची। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी इथल्या कचरा डेपोमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली। कचऱ्याचा मोठा डोंगर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळला आणि त्यात अनेक कर्मचारी अडकले। घटनेला 2 दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप 8 कामगार बेपत्ता आहेत। एवढा काळ उलटल्यानंतरही इमारतीवर पडलेला कचऱ्याचा ढीग अद्याप हटलेला नाहीये। अखेर शुक्रवारी अडकलेल्या कामगारांच्या नातलगांच्या संयमाचा अखेर बांध फुटला। अत्यंत कूर्मगतीनं काम सुरू असल्याचं आणि अधिकारी फिरकत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। मी 2:45 वाजता इथं मी निसती येते, इकडून तिकडून येते, शोधते की कोणी काम करतच नव्हतं। सगळे झोपले होते, मस्त पुलाव भात खाऊन झोपले होते। फक्त तिथं 2 ऑरेंज कलरचे माणसं होते। 2 ऑरेंज कलरचे माणसं तिथं फक्त टॉर्च लावून इकडे तिकडे बघत होते। काही काम दिसलं नाही मला। आज बिलकुल काही काम दिसलं नाही। काल काम होतं, कालच्या पुरतं दिसलं। परवा तेच काम केलं असतं तर माणसं आज इथं असते उभी। आता लास्ट 16 तासापासून फक्त कचरा काढायचं काम चालू आहे। 2-3 JCB लावतात आणि कचरा काढतात। मला एवढं कळतं, मी एवढा हुशार नाही तुमच्या एवढा, पण एवढ्या छोट्याशा बिल्डिंगमध्ये 16 तास कचरा काढणं म्हणजे मूर्खपणा आहे। मात्र हे काम गुंतागुंतीचं असल्यामुळे ते संथ गतीनं सुरू असल्याचं वाटू शकतं, असं म्हणत महापालिका आयुक्तांनी नातलकांचे आरोप फेटाळले। शोधकार्य अजिबात मंदावलेलं नाहीये। हे शोधकार्य खूप क्रिटिकल आणि खूप काम करण्याच्या दृष्टीने अवघड असं शोधकार्य आहे, कारण ह्या बिल्डिंगचा कॅन्टिलिव्हर असा फॉल झालेला आहे। कॅन्टिलिव्हर फॉल हा रेस्क्यू करण्यासाठी खूप अवघड असतो असं NDRFचं म्हणणं आहे। आता ते कचऱ्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे। आता NDRF ती बिल्डिंग खोलायचं प्लॅन करते आहेत। ती बिल्डिंग खोलून मग ते पूर्ण त्यांची मशिनरी वगैरे घेऊन आतमध्ये जाऊन हे रेस्क्यू ऑपरेशन करतील। ही आपत्ती नैसर्गिक नसून त्याला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही नैसर्गिक आपत्ती आहे। इतक्या दिवस 3 दिवसापासून जो पाऊस झाला त्या पावसामुळे हा कचऱ्याचा जो ढीग आहे त्याचं वजन वाढल्यामुळे तो सरकून खाली आला, ढासळला आणि तो इमारतीवर पडला आणि त्याच्यामुळे इमारत ही कोलॅप्स झालेली आहे। त्याच्यामध्ये कोणाचा दोष आता लगेच आपल्याला तसं म्हणता येणार नाही। हा महापालिकेच्या चुका आहेत। माणसांनी हा डोंगर रचलेला आहे, पालिकेने ह्या सगळा डोंगर इथं रचलेला आहे आणि पालिका डोंगर वाढेपर्यंत बघत बसले। महापालिका खोटं बोलतात, ते आयुक्त साहेब खोटं बोलतात। ते आयुक्त म्हणतात चुका कुणाच्या नाहीयेत, ते जबाबदारी घेत नाहीयेत, ते झटकून द्यायचंय त्यांना, माणसाची काही घेणदेण नाही। गुरुवारी दिवसभर घटनास्थळी न फिरकलेले महापौरही नागरिकांचा आक्रोश ऐकल्यानंतर मोशीला पोहोचले। शोधकार्याचा वेग वाढवण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना ही, खूप वेदनादायी घटना आहे, परंतु आता सुदैवाने पाऊस नाही आहे। आता 5 मशिनी चालू आहेत। मी अजून मशीन लावायला आता प्रशासनाला सूचना करणार आहे आणि आजच्या आज सर्व नागरिकांना बाहेर काढून आपल्या नातेवाईकांना भेटता येईल अशा पद्धतीने कार्य करण्याच्या सूचना करणार। महापौरच नाही तर स्थानिक आमदार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार अमोल कोल्हेही घटनास्थळी आली नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे। कोणीही आलेलं नाही, काय नाही, फक्त पोलिस तेवढे 2-3 आणि तीच टीम आहे, बाकी कोणी नाही आलेलं। आता तीच टीम तरी कव्हर जागणार आहे, किती वेळ करणार आहे काम त्यांचं? मग ह्या बाकीच्या कर्मचाऱ्याचं, मंत्र्याचं, आमदाराचं काम आहे नाही, त्या पालकमंत्र्याचं काम आहे पटकन जिथल्या जिथं काम करायचं। पालकमंत्री पण इथं आलेले नाहीये, सुनेत्रा पवार काहीच नाही, त्या तिथूनच नुसत्या बोलल्या, काय बोलल्या त्यांनाच माहिती, पण ते इथं येऊन सुद्धा कुणी गेलेलं नाही। मग कसं काय, कशा लोकांनी त्यांच्यावर भरोसा ठेवा सांगा ना? या दुर्घटनेसाठी कोण जबाबदार आहे हे आता लपून राहिलेलं नाहीये। मात्र पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे सोपस्कार पूर्ण केलेत। सदर घटनेमध्ये जे एका जखमी कर्मचाऱ्याला रेस्क्यू करण्यात आलेलं होतं
त्याला हॉस्पिटलाइज केल्यानंतर त्याची दुर्दैवाने मृत्यू झालेली आहे. त्याबाबत MIDC भोसरी पोलीस स्टेशन येथं अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत आहोत. त्यासाठी आपण एक सिनियर ऑफिसरची नेमणूक केलेली आहे आणि तपास सुरू आहे. तर खासदार अमोल कोल्हे यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महापालिकेचे जे शहर अभियंता आहेत, जे पर्यावरण विभाग बघतात, यांची नैतिक जबाबदारी निश्चित ही होणं गरजेचं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सदर अधिकाऱ्यांवर हा व्हायलाच हवा, कारण या कचरा प्रकल्पासंदर्भात MPCBने वारंवार सूचना देऊन सुद्धा पालिकेनं नेमकी काय कारवाई केली हा मुद्दा या निमित्ताने येतो. आता पोलिसांनी एका कामगाराच्या आकस्मिक मृत्यू म्हणजे पर्यायानं अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी कचऱ्याच्या डोंगराजवळ इमारत उभारण्याचा निर्णय कुणी घेतला? सुरक्षा भिंत नसतानाही पूर्णत्वाचं प्रमाणपत्र कसं दिलं गेलं? आधीच अमाप कचरा असताना पालिकेनं त्यात भर का टाकली? वाढणाऱ्या कचऱ्याच्या धोकादायक डोंगराकडे दुर्लक्ष का केलं गेलं? कंत्राटदाराला क्लीन चिट देण्याची इतकी घाई का केली जाते? या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर हा आकस्मिक मृत्यू आहे की सदोष मनुष्यवध याचंही उत्तर मिळेल. नाझीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.